परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलिक हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनौमि साग्रं येषां चरण सान्निध्ये जीवामुक्ता भवन्ति साग्रं सुखतं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवन्दे मुक्त ज्ञान प्रताप वचनामृतं अद्वैत भावपटतं हितबुद्धिर्हर्ष ज्ञानेषु भगवान अवतीर्ण शरणमाद गुरान वस्तुभ्यं। भेद की बाधक युक्तियाँ। जीव ब्रह्म का भेद मिथ्या है, औपाधिक होने से घटाकाश महाकाश के भेद की न्यायी। जो मिथ्या नहीं सो औपाधिक भी नहीं। जैसे घट पट का व्यवहार दशा विषय भेद है। आता विषय भेदाचा विषय चालू आहे। जीव ब्रह्मचा भेद मिथ्या आहे, औपाधिक म्हणजे उपाधी रहित असलेला। उदाहरण खूप सुंदर जर त्याचा दृष्टांत लक्षात आलं तर घट आकाश, घट आणि त्याच्या वाटोळ दिसणार आकाश, त्या आकाशाने त्याचा भेद नाही, पण उपाधीमुळे वाटायला लागला। पण उपाधी आकाशाच्या दृष्टीने उपाधी सुद्धा नाही, म्हणून औपाधिक भेद असतो तो मिथ्या असतो, उपाधी रहित भेद असतो तो मिथ्या असतो, उपाधियुक्त भेद असतो तो सत्य असतो। त्या घट आणि पटाचा हे वस्तू सत्य आहेत, हा भेद सत्य आहे, पण आकाश आणि घट आकाश याचा भेद मिथ्या आहे, म्हणून जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे। जैसे घटपट का व्यवहार दशा विषय भेद है, हाँ सो औपाधिक नहीं। कसं आहे, कारण घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही, याते मिथ्या भी नहीं, म्हणून तो मिथ्या नाही। पण घट आकाश महाकाशच आहे, हे एक लक्षात ठेवा। घट आकाश महाकाश आहे, घट आकाश महाकाशात काही फरक नाही, औपाधिक भेद मानले गेलेला आहे, पण घट पटाचा भेद मात्र वेगळा आहे। घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही, कारण हे दोन्ही उपाधी आहेत। जाते यह भेद ऐसा नहीं, म्हणून तो भेद जीव ब्रह्माचा भेद तसा नाही, याते मिथ्या भी नहीं, ऐसे नहीं। म्हणून तो घट पटाचा भेद मिथ्या नाही, सत्यच आहे। घट आकाशासारखं नाही, परंतु किंतु मिथ्या ही है। घट आकाश महाकाशाचा भेद मिथ्या आहे, तसा जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे। जीव हा ब्रह्माहून वेगळा नाहीच। जीव हे कल्पना आहे रे, वस्तू नाही। जीव हे कल्पना आहे, पुन्हा लक्षात, जीव ही कल्पना, जीव वस्तू नाही। त्याला दृष्टांत दिला, पाण्यावरची लाट वेगळी आहे का? नाही, जर लाट आणि पाणी एकच आहे, तसं जीव ही त्याची कल्पना आहे। माझा जीव देवच आहे, जीव आघवे देव, तुकाराम जीव आघवे देव, मुख्य उपदेशाचे ठेव, मुख्य उपदेशाचे काही ठेव अनुभव असेल, स्थिर ठेवा असेल तर सगळे जीव देव आहे। कशावरनं आहे का? ते सच्चिदानंद असल्यामुळे। हे मागचं जर अभेसाधक लक्ष असलं तर हे येईल लक्षात। जीव हा सच्चिदानंद रूप आहे ना, वाच्या अर्थाचा त्याग लक्ष असेल तोच आहे, म्हणून औपाधिक भेद असल्यामुळे जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे, भेद मानला गेला। यहाँ भेद पक्ष है, आता तिकडं जीव पक्ष होता, इकडे भेद पक्ष आहे। पक्ष म्हणजे ज्याच्याविषयी बोलायचं ते मिथ्यात्व साध्य आहे, आणि जीव हा ब्रह्माहून वेगळा नाही असं जे भेद आहे त्याचं मिथ्यात्व ही साध्य आहे। जसं तिकडे अग्नी साध्य आहे तसं इकडे औपाधिक का हेतू है, आणि ह्याला जर कारण असेल तर औपाधिक म्हणजे उपाधी नाही। और
दो आकाशन का भेद और घटपट का भेद उदाहरण है। आता याला दृष्टांत दिला, उदाहरण दृष्टांत. घटपटाचा एक दृष्टांत दिला विरोधार्थी, आणि घट आकाशाचा एक दृष्टांत दिला. तो घट आकाशाचा दृष्टांत दिला ते उपमान प्रमाण झालं. इत्यादी अनुमान प्रमाणरूप युक्ती आहे. ही अनुमान मध्ये बसते. ही अनुमान प्रमाण. अनुमान म्हणजे एक तर्क, अनुमान म्हणजे एक युक्ती. अनुमान ही शास्त्रीय भाषामध्ये अनुमान, त्याला तर्क म्हणावं, त्याला युक्ती म्हणावं, त्याला अटकल म्हणावं. म्हणून अटकल से खुदा पळचणा, कबीरदास म्हणतो अटकल से खुदा पळचणा म्हणजे अटकलीने देव ओळखा. आता तसं तुम्ही साक्षी कधी तुम्ही इंद्रिय नाही, तुम्ही प्राण नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही संकल्प नाही, ते त्यातून तुम्ही वेगळे आहेत का. याला एक अटकल सांगितली साधन, जो ज्या वस्तूला जाणतो त्या वस्तूवरून वेगळा आहे. इंद्रियाला जाणतात, मनाला जाणतात, प्राणाच्या क्रियाला जाणतात, इंद्रियाच्या व्यवहाराला जाणतात. जाणणारा त्याच्यात वेगळा असतो. जो ज्या वस्तूला जाणतो तो त्याच्यात वेगळा आहे. याच्यामधून आत्महत्या लिहिलंय भागवतात. म्हणे माझा पायच मोडला पण मी न मोडला म्हणे. मग माझा पाय मोडला म्हणतो का मी मोडला म्हणतो. माझा डोळा दुखू लागला पण मी न दुखलं म्हणे. म्हणजे अशी प्रत्यक्ष देहातीचं सांगतो, पण हे नकळल्यामुळे मग त्याच्याशी तादात्म्य, कल्पित तादात्म्य संबंध अंगावर येतो. म्हणून इथं भेद का ठरला मिथ्या, घट आकाशाच्या दृष्टांताने. आणि घटपटाचा जो दृष्टांत आहे ते भेद सत्य आहे. तसा घटपटासारखा जीवाचा ब्रह्मचा भेद नाही, उपाधीमुळे वाटतो. औपाधिक भेद आहे. औपाधिक म्हणजे उपाधी आहेत. यहाँ आदि शब्द करी मुमुक्षु सर्वस्व सारग्रह उक्त और वेदांत पदार्थ मंजूषा उक्त और तृतीय तरंगगत तृतीय चौपाई के टिप्पण विषय उक्त पंचभेद के निवर्तक 5 अनुमान से 4 अनुमानों का ग्रहण है. आता इथे भेद 5 आहेत. त्यात 5 भेदाचे युक्तीनं 5 भेद कल्पित आहेत. आता याच्यात थोडंसं लक्षात घ्या. पहिला इथं काय असेल प्रकरण, पण पहिला भेद जीव ईश्वराचा. म्हणजे देव आपलं मोठं आहे, आपण कनिष्ठ आहे, त्याला जीव ईश्वराचा म्हणा भेद. जीव जीवाचा भेद ही सगळा भेद असतो, त्याला जीव जीवाचा भेद म्हणा. जीव जडाचा भेद म्हणजे मी जीव, हे पदार्थ जड, हे जीव जीवाचा भेद. पुन्हा जड जडाचा भेद, हे दोन्ही वेगळे वस्तू वाटतात. तर जड जडाचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद. ईश्वर जडाचा भेद म्हणजे जग देवाने केलंय, जग करता आहे, जगाचा करता ईश्वर आहे. म्हणजे जडाचा आणि ईश्वराचा भेद आहे. असे 5 भेद आहेत, पण ही 5 भेद कल्पित आहेत, उपाधी रहित आहे ते भेद. का तितका व्यवहार घडतो, तितका व्यवहार घडायला लागलाय. आता चल तिथं पुढे आलं त्याचं सांगतो तुम्हाला मोहत. जैसे बिंब बरोबर आहे, ठीक आहे. जैसे बिंब प्रतिबिंब का भेद मिथ्या है, तैसे जीव ब्रह्म का भेद मिथ्या है. आता बिंब प्रतिबिंब कळलं का तुम्हाला. कशाला म्हणायचं, आरशा घेतला. आरशा म्हणजे आपलं मुखाचं प्रतिबिंब दिसतं आहे ना. मग हे मुख आणि मधलं प्रतिबिंब, ह्या दोघांचा भेद खरा आहे खोटा आहे. खोट आहे. कशावर ना, जर ते खरंच असता तर व्यवहार तिकडे झाला असता. व्यवहार तिकडे झाला असता. व्यवहार कुठं होतो, उलट पण ते उपाधीचा दिसतो, पण व्यवहार कुठं होतो, गंध कुठेला तो मला शेतात लागतो, टोपी घालतो असं करतो. म्हणजे हा भेद कल्पित आहे. तसा जीवाचा आणि ब्रह्माचा भेद कल्पित आहे उपाधीमुळे. जैसे अनेक घटाकाश का परस्पर भेद मिथ्या है, तसं अनेक घट आकाश जे आहेत त्यांचा सुद्धा परस्पर भेद मिथ्या आहे. आता ते कसं, हे सगळे आपण 4 लोक आहेत. हे 4 लोकांमध्ये उपाधीमुळे भेद वाटत, पण चैतन्याच्या दृष्टीने चैतन्य एकच आहे ना. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्व गोष्टी पूर्ण एक नांदे. पण एक चैतन्य स्वरूप आपलं एक आहे सगळ्या ठिकाणी. पण अंतःकरण जी उपाधी मांडली म्हणून त्यात भेद वाटायला लागला. वास्तविक उपाधी सुद्धा नाही, मांडल्या गेलेले. म्हणून जीवजीवाचा भेद हे उपाधी काय म्हणले, तो सुद्धा भेद कसा आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. भेद म्हणजे वेगळे वाटणं. एक मुख्य ठोका, तो मी सुख स्वरूपासून मी सुख नाही, ह्याचा हा मुख्य भेद आहे. हे लक्षात ठेवा. हे सांगतो मी माऊली म्हणते
किडाळाचा दोषू जाये ते 15.5 आहे त्याच्या जीवा ब्रह्मत्व संकल्प लोपी. सोन्याला डाग लागलाय, जरी डाग असला तरी सोने पडणारच आहे. डागामुळे तुम्हाला कमी वाटायला लागलं, पण तो डाग सोन्याला एक कल्पना वाटलं. तैसा किडाळाचा दोष आहे तैसे जीवा ब्रह्मत्व संकल्प लोपी. जीव हा ब्रह्मच आहे, पण संकल्प नाही वाटल्यावर. संकल्प वाटतो म्हणून जीव वाटायला लागला. वास्तविक संकल्प जर नाही तो जीवच आहे. जसं ते बावण कशी सोनच आहे, जरी त्याला डाग दिला असला तर ते डाग नाहीसा होतो, पण सोनं आपल्या कसालाच राहतं. किंवा डाग असला तरी सोनं आपल्या कसालाच राहतंय. आलं का लक्षात? तसं तो चेतन परमात्मा रूप आहे, पण अविद्या नव्हता डाग कल्पित लागल्यामुळे जीव म्हणायचं, वास्तविक जीव सुद्धा नाही. म्हणून तो भेद कसा आहे? मिथ्या आहे. म्हणून मी सुखाहून वेगळा आहे हे मिथ्या भेद आहे, हा खरा भेद नाही. आपण सुख म्हणून तर काय सांगावं तुम्हाला, दृष्टांत सांगतो माऊलीचे, मग तिकडे येतो. वासराला, गायच्या वासरात दूध किती लांब आहे? बेंडकाला कमळाचं फुल किती लांब आहे? बेंडूक चिकन खातं का नाही? कमळाचं फुल जवळ आहे का नाही? गायच्या कासाला दूध किती लांब आहे वासराला? हे 2 झाले का? किंवा एखादा दलिद्र छाप माणूस आहे, माऊलीचे दृष्टांत फार मोठे गमतीचे. एखादा दलिद्र छाप माणूस आहे, म्हणजे गरिबी आहे, दलिद्र आहे, आणि त्याच्या खाली 7 खांदे सोन्याचे भरलेले, पण त्याचं नशीब फूट करून तिथं बसलं तरी त्याला फुटून खावं लागतं. तैसा हे जसं दृष्टांत दिले माऊलीने. पहिला दृष्टांत काय म्हणतात? पाहे पा पवित्र गोड पाशे तो चार प्रत्येक गोची दूध आवरून रक्त सेवन करतो. आता गोचोड्याला नेहमी कासाला का नाही? वासरू तर थोडं वेगळं, पण गोचोड्याला नेहमी जवळ आहे ना दुधाच्या, पण काय फिरतो? तसं तुम्ही तुमच्याजवळ सुख स्वरूप आहेत, पण गोचोड्यासारखं तुम्ही रक्तच पितात का? म्हणजे एक पडदा आहे ना, पाशे तोचे पर ते आवरण गोचिड असतो, ते गोचिड असणारा दूध टाकून देतो आणि काय करतो? रक्त पितो. तर हा कुठं विषय चालला? जीव जीवाचा भेदावर चालला नाही, रामकृष्ण जीव ईश्वराच्या भेदावर चाललाय. जसं दूध जवळ आहे पण रक्त जवळ आहे, गोचिड काय करतो? रक्त पितो. तसं तुम्ही जीव हे परमात्मा जवळ आहेत. अरे जीव आघवे देव, तुकोबाराय म्हणतात. अरे सगळे देव तुम्ही जीव आहेत रे, परंतु आज्ञा नावाचा पडदाल्यामुळे दुःख ही रक्त भोगावं लागलात. ते गोचिड जसं रक्तच पिते दूध जवळ असून, त्याचे भविष्य सांगते बोलतं, त्याच्या हृदयामध्ये मी रामू. जसं दूध गाईच्या कासात आहे, गोचड्याला जवळ तैसे, त्याप्रमाणे तैसे हृदयामध्ये मी रामू. तसं सगळं हृदयात ठिकाणी मी राम आत्मस्वरूप आहे. सर्व सुखाचा आराम, सगळ्या सुखाचं स्थिर सुख स्वरूप मी आहे. परी पण काय केलं? परी आवेरोने कुणास ठाऊक त्याच्या हृदयामध्ये मी रामू असा सर्व सुखाचा आरोप की त्या भ्रांतच काम विषय. बरं पाठ आहे, चांगलं आहे, सांग ठेव. हे लक्षात ठेव, हे गोव्या लक्षात ठेव. तुझं कोट कळलं नाही, जनावरात बरं तुझ्यावर हार घालतील, पण हे माऊली ते विसरूच नको. हो, गंमत आहे, बाकीचं नाही. तरी भ्रांताचे काम हो. गोचूड काय पितो? तसं न कळणारे जीव दुःखरूपी रक्त भोगतात. नाहीतर जवळच सुख आहे ना, म्हणून. पण हे भेदामुळे वेगळेपणा वाढावं, पण तो वेगळा आहे का? वेगळेपणाचा भ्रम आहे, आणि तो भेद मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे भेद नाही, पण वाटतंय झालं. चला. जैसे अनेक घटाकाश का परस्पर भेद मिथ्या है, तैसे जीवन का परस्पर भेद मिथ्या है. जीवाचा भेद परस्पर मिथ्या आहे की नाही? अनेक घट आहेत, अनेक घट ठेवलं, मग घटामध्ये आकाश एक आहे का 2 आहेत? पण आकाश अनेक वाटायला लागत नाही, पण ते घटाची उपाधी खोटी आहे, आकाश खरं आहे. तसं ही सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे का नाही, पण वेगळं वाटतं का नाही? वेगळं वाटल्यामुळे, भेदामुळे एकमेकाचं सुख दुःख आता तो म्हणजे का नाही? कशामुळं?
चेतन तत्व कळाना म्हणून, अंतःकरणापासून हे पुढे मोजतात म्हणून. जर त्यांनी चैतन्यकडून जर मोजलं, चैतन्यकडून जर मोजलं, तर त्यांना सुख दुःख नाही, त्याला भेदभाव नाही, त्या तुझं माझं नाही, ते सुखाच्या सागरामध्ये. पण हे अंत्यकरणापासून पुढे मोजायला लागले. आणि देव तरी अंत्यकरणावर धरून मोजतो तरी चुकला. अंत्यकरण सोडून देव मोजावा लागतो. काय? अंत्यकरण सोडून देव मोजावा लागतो. तुम्ही अंत्यकरण सहज देव मोजता म्हणून कळा नाही. गंमत अशीच आहे. म्हणून नाणं अंत्यकरणाच्या उपाधीमुळे नाणं आहे सगळं. सगळ्या ठिकाणी चैतन्य आहे काय की नाही. थोडा विचार करा. आहे 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 यात फरक आहे का? एक. बरं, सगळेच मन एवढे मन आहेत त्यांची त्यांना कळतं का नाही. मग साक्षी एक आहे का नाही, ज्ञान एक आहे का नाही सगळीकडे. पण त्या मनाच्या नानत्वामुळे ते मन दृश्य आहे असं न कळल्यामुळे ते नानामध्ये वाहवाले. असं ज्ञान एकच आहे सगळ्या ठिकाणी एक. आता त्याच्या पुढे अनुभव करा तुम्ही. सगळे झोपी जर गेलं तर सुखाचा अनुभव सगळ्याला एकच आहे का नाही. आपण सगळे झोपलो, झोपी सगळ्यात सुख एक आहे का वेगळं वेगळं आहे. झोपेचं सुख तुझं वेगळं, त्यांचं वेगळं, माझं असं आहे का. झोपीमध्ये सुख एकच आहे. त्याप्रमाणे चेतन तत्व तू आहेस, परंतु अविद्या नवच्या उपाधीने, कल्पित उपाधीने ते तुम्हाला नानत्व वाटायला लागलं. हे वेगळं, ते वेगळं, ते वेगळं. म्हणून चेतन दृष्टी नाही, ज्ञानाकडून मोजित नाही, उपाधीकडून मोजायला लागलात. आणि उपाधी सोडून मोजल्यावर म्हणून तर काय माऊली ती साधी कल्पना उपाधी ती साधला समाधी. माऊली ती मुक्ताबाई आपल्या करता ज्ञानोबार रागवले, जगाला वैतागले म्हणून म्हणले नकोच आपल्याला जाऊ आपलं नी धामोळा. माऊली म्हणते का हो, काय गंमत आहे हे, कशामुळं. साधी कल्पना उपाधी ती साधल समाधी. कल्पना गेली ते सुख स्वरूप आहे. म्हणजे कल्पना जायचं ते कल्पित मुद्दल आहे. जर कल्पित मुद्दल जर असतो ते गेले की स्वतः सिद्धच आहे. मग शिकवायचं आहे. मग आता जीव जीवाचा नाना तो उपाधी भेद आहेत. घट आकाशाप्रमाणे नाना घट आहेत. नाना घटामध्ये आकाश एक आहे का दोन आहेत. तसं सगळ्या ठिकाणी चेतन एक आहे वेग आहे एक आहे. पण काय वाटायला लागलं, हे अज्ञानानं माती दिली सगळ्याला. अज्ञानाने माती दिली. तोच विषय मला चालला ज्ञानेश्वरीमध्ये 18 किती सुंदर चाललाय. काय सांगू तुला, कुणाला सांगू असं वाटतं एखाद्या वेळेस. भगवान कुणाला सांगू रे मी आता, खूप भरून येतात कुणाला सांगू आता. कारण सगळे विषय आसक्त बनलेत ना. महाराज त्याच बोंबलत गेलेत ना. काय करावं. म्हणून एक म्हणतो देव घ्या देव घ्या देव घ्या कोणी. अरे घ्या तुमचं स्वरूप ओळखा. तुमचं काही लोक देव नलगे देव नलगे साठवून सुरून गेले जागे. जिथं देव कळीची जागा ते काम करून भरून गेलं म्हणून नलगे देव. देव फुकाचा देव फुकाचा नलगे रुका का. अरे देव फुकट आहे तुम्हाला, पण ते म्हणते नाही झालं. तुमचं काही आयुष्याचं वाटोळ होत नाही, इंद्रियाचं वाटोळ होत नाही, प्रपंचाचं वाटोळ होत नाही. फक्त समजूत करायची. पण असं कुठे घडायला लागलंय. हो, कोणी दगड धोंडाच्याच माग, कोणी कशाच्याच माग, कोणी रिद्धी सिद्धीच्याच माग. काय आंधळ्याचा बाजू तुका म्हणे कशी आंधळी जन गेली विसरून खऱ्या देवा. शेप तुकोबारा म्हणले अरे 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 हे सगळे आंधळे रे, खऱ्याच देवाला विसरले. खऱ्या देव म्हणजे खरं सुख तुझं स्वरूप आहे. आहे का नाही. पण खरं सुख तुझं स्वरूप आहे. खरंच ते तू देव आहेस. पण कसं गंमत झाली. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाकरता आशावर सगळं वायाला गेलं का नाही. शास्त्रीय वाटतं मी विद्वान झालो सुख, कर्माटाला वाटतं मी इतका जप केलं सुख, यज्ञ करणारं वाटतं इतकं यज्ञ केलं सुख. हे सगळे अज्ञानामध्ये वाहवले झालं. प्रपंचाला नाही बोल ते विचार येतं कसे नाही त्यांना इकडे जागत नाही. तुमच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या. महाराजांचं भांडणं कशामुळं. निवृत्तीला तुकोबाराचं भांडणं झालं का.
कोणाच्यावर नाथ महाराजांच्या माऊलीचं भांडण झाले का? कशामुळं? कोणाच ठाऊक. आणि तर म्हणून फार मोठा गमतीचा खेळ आहे. हे मी का सांगते इतकं? मुळात नजर नाही म्हणून. मुळात नजर नाही, पण नजरेच्या गोष्टी करतात. पण नजरेच्या गोष्टी करणं वेगळं आणि नजर असणं वेगळे. म्हणजे ह्याला एकच माऊलीचं वय. सतीचं वळण घेता येत असतं, पण सती जाता येत नसतं. सती गेली ती खरी सती. जैसे स्वप्न के जीवन का और स्वप्न की घटाधिक का भेद मिथ्या है, अरे वाह, तैसे जीव जड़ का भेद मिथ्या है. आता किती गंमत आहे. जीव जडाचा भेद, त्याला जड म्हणायचं आणि याला जीव म्हणायचं. आता काय रे, काय करावं? स्वप्नामध्ये माणसं वाटतात, स्वप्नामध्ये दुकानं वाटतात, स्वप्नामध्ये जनावर वाटतात, स्वप्नामध्ये झाडं झुडपं वाटतात. जसे संस्कार असतील असे. मग त्या पदार्थाचा आणि त्या पाहणारा जो, त्याचा भेद खरा आहे खोटा आहे? खोटा आहे. का? ती वस्तू सिद्धच नाही ना. सिद्ध वस्तू नसल्यावर त्याचा भेद खोटा असतो. म्हणून कोणाचे गणगत, कोणाचे मायबाप मृग जेलो जाईल ही खोट आहे सगळं. अरे बाऊलचं म्हणणं आहे. तो आत्मा जन्म मरण रहित आहे, तरी बाकीचा कुठं तपासा. पण ही तुला ओळख नाही, तुझी स्वच्छ अनओळख झाल्या म्हणून हे सगळं अंगावर आलं. तुझ्या स्वच्छ अनओळख झाल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे हे सगळं अंगावर आलं. गुरुजी द्रष्टांत सांगावं सहज सांगा. गुरुजी द्रष्टांत लग्न झालं की सगळा पसार अंगावर आला. जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत मरच्या पार झोपला तरी कोण विचारत आहे. लग्न झालं की भिशा जाईल का? चुलत सासरे मावसे काय राम राम राम, नुसता पसारा. हे माया जाळ आहे. म्हणून तुकोबार नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावायला म्हणा. ह्या माया जाळ्यामध्ये गुंतू नको बाबा, काळ जवळ आला. सोडी न बंधू पाठीचे बहीण, शेजारची कमी दूर राही. आणि कसं आहे रे भले भले, तो का म्हणतो सोडी न कोणी एका चक्रपाणी वाचून. ही जीवाचा भेदाची बोंब आहे. का? तो का म्हणतो सोडी न कोणी एका चक्रपाणी. चक्रपाणी आला का नाही, मग तशी वरती इंद्रियातून प्राणातून बाजूला नेले, स्वरूपात रमले तर झाला मुक्त. पण तुम्ही इंद्रियाच्या द्वारे देव पाहता, मनाच्या द्वारे देव पाहता, हे सगळं टाकून पाहा म्हणजे जमत असतं. हे विचारण सिद्ध नसतं, पाहता येतं. म्हणून स्वप्नातला द्रष्टा जीव जडाचा भेद करतात. स्वप्नात काय आहे, एखादं मंदिर आहे, मग ते दगड धोंडायचं, पण पाहणारा वेगळा आहे, तर ते पदार्थ मिथ्या आहे. या दोन्ही पदार्थाचा भेद मिथ्या आहे झालं. तसं जहाजिक जगताचा भेद मिथ्या असलं पाहिजे. मिथ्या नाही म्हणून तर रडवतं. तुझे रडे तुझे बाप्पा. जेव्हा ज्याच्यावर प्रेम करतो ते मिथ्या आहे ना, आणि ते मिथ्या नाही कळवत तर ते रडवतं. मिथ्या कळव रडवायचं नाही. कुठं कळलं? म्हणजे जीव जगण्याचा भेद. आणि जीव जगण्याचा भेद जर गेला, आता त्याच्या पुढे जर सांगतो, जीव जगण्याचा भेद जर नाही वाटला, त्याचं एक वरून भोगता सिद्ध नाही. विषय सिद्ध खरे वाटलं भोगता सिद्ध आहे. आणि तिथं विषय मिथ्या म्हणलं भक्त नाही, काय भोगील? एक. आणि दुसरी गोष्ट, नामरूप जे असणार आहे, बैल पांढरा आहे, घोडा तांबडा आहे, माणूस गोर आहे, ते काळ आहे, हे जे नामरूपाचा भेद हे नाही सांगतो. हे कळलं तर नाही, ते भोग्य भोगता जातो. आणि जड जडाचा भेद कळला तर ही नामरूप जातं. जड जडाचा भेद जर कळला तर जड जडाचा म्हणजे घट पट झाड हे असे. पण त्याच्यावर चैतन्य जर पाहिलं तर कुठं नाणं तो राहत आहे असं. म्हणून हे पाचही भेद कल्पित आहेत. म्हणून भेदबाधक युक्ती हित आली. भेदाचा बाद करायचा. वस्तूचा बाद का भेदाचा बाद? भेदाचा बाद. वस्तू नाही तर कसा भेद करतो? त्याला कल्पनेने ती वस्तू वाटायला रे. त्याच्या ते एक मी एक आहे हे कल्पना आहे, ती नाहीच तर
शास्त्रीय भाषा सांगा, गुरुजी सांगा. अर्थ अभ्यास नाही, ज्ञान अभ्यास आहे. नाही कळायचं तुला, पण कळेल पुढे. मग माणसं वृत्ती ज्ञानाने व्हायला गेले का पदार्थाने? हा नाही, पदार्थ खरा वाटले नाही. पदार्थ काय करत नाही. खोट्याला खरं म्हणते का दुःख देईल का नाही? मग स्वप्नातले पदार्थ खरेच का खोटे? मग कशाला हसता तुम्ही, का रडता तुम्ही? खरं वाटतं म्हणून. वास्तविक आहे ते कसं आहे? खोटे. तेच माऊली सांगते हो अधिकाऱ्याला, काय करू रे? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्न चिवले जाईल. माऊली म्हणते मी याचा विचार केला आपल्याकरता. ते माऊली म्हणजे आपल्याकरता असं बोललं. पाहता पाहता विचार केला स्वप्न चिल जाईल. हे स्वप्नातलं जाग झालं काहीच राहत नाही. कोणाचे गंगोत, कोणाचे मायबाप मरग जेलूच जाईल. हे सगळं कारण जीव सिद्ध नाही, आत्मा जन्म म्हणून रहित आहे. मग हे कोणाचं गणगोत? अज्ञानाचा. जीव सिद्ध होत नाही ना. ते चिंतन तर ऐकून जा, ते होते ते. आणि आत्मा जन्म म्हणून रहित आहे, जीव सिद्ध नाही. मग हे कोणाचा पसारा? अज्ञानाचा. असं ते. म्हणून माऊली म्हणते आपल्या अज्ञानासाठी नसता हा थावला कीर्ती. अर्जुना स्वतःच्या अज्ञानामुळे हे त्रिभुवन रूपी वृक्ष वाढलाय झाला. त्रिभुवन भर का सप्तपाक 21 स्वर्ग हे अज्ञानाचं कार्य आहे. आणि अज्ञानाचं कार्य अज्ञान सिद्ध नाही, त्याचं कार्य खोटं आहे. काय ज्ञानावर साधू म्हणून एक सांगतो गुरुजी म्हणायचे, ज्या अकलेचा प्रपंच त्या अकलेचा परमार्थ नाही. परमार्थिकच अक्कल लागते. म्हणून बुद्धी जाणे त्या सणांना तिथं आलं. हे चला लक्ष येतं ना, पण का काहीतरी सांगतो ते का हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कळलं म्हणजे त्या तुम्हाला नजर आली. जैसे रज्जु और कल्पित सर्प का भेद किंवा साक्षी चेतन का और स्वप्न प्रपंच का भेद मिथ्या है, तैसे जड़ जगत और ईश्वर का भेद मिथ्या है. अरे किती गोड आहे झालं. रज्जूच्या ठिकाणी सर्प खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. आम्ही नाही म्हणत, नाथ महाराज म्हणतात, माऊली म्हणतात. अगोदर सांगतो वया आणि मग त्याच्यावर विचार सांगू. माऊलीचं काय म्हणणं आहे? दोरा ते उर्गा डांगा मिळूचा पैगा तो सुनू वा होय. त्या दोरीच्या ठिकाणी सर्प भासला, त्याला मारण्याकरता दांडे सांग याने फुसली नाही. तसं दुःख नाहीसे करण्याकरता यज्ञ करणं, जप करणं, तीर्थ यात्रा कशी नाही. उलट तीर्थ दुःख निवृत्त होतच नाही त्यानं. स्वप्न पडायचं नसेल त्याने जागा राहावं. स्वप्न नाही स्वप्न पडून कुणी उलटून घेतात, कोणी जग. अरे स्वप्नाचं कारण वेगळं आहे, ते काय होत नसतं का. तसं देहाधिक दुःख नाही होण्याकरता स्वरूपात ठिकाणी जागच राहावं लागेल. नाहीतर काय कर, यज्ञ कर, जप कर, तप कर, अनुष्ठान कर, काही होणार नाही. तसं नाही ते झालं. म्हणून जीव जडाचा भेद है ना. साक्षी जड़ और ईश्वर का, जड़ जगत और ईश्वर. जड जगत आणि ईश्वर. ईश्वर म्हणजे जगाचा कर्ता. ह्याचा भेद कसा आहे? त्याला दृष्टांत अनुभव होता. स्वप्नाचा साक्षी आणि स्वप्नातले पदार्थ फार मोठा अनुभव इथं आहे. स्वप्नात तुम्ही ओळखता का नाही? है ना. ठीक आहे. आता इथपर्यंत स्वप्नात तुम्ही ओळखता, पण स्वप्न खरं वाटतं का नाही? कशामुळे? अज्ञानामुळे स्वप्न खरं वाटायला लागलं. तुम्ही स्वप्नाला जाणतात, स्वप्न तुम्ही ओळखतात, पण अज्ञानाच्या दोषाने तुमच्या स्वरूप तुम्हाला न कळल्यामुळे ते खरं वाटायला लागलं. पण जरी खरं वाटलं तर ते नाहीच. पण तो भेद कसा आहे? खोटा आहे, कल्पित आहे. पण काय महाराज, तू साक्षी आहेस, ओळखतो स्वप्नाला, स्वप्नातलं सगळ्याला ओळखतो. पण अज्ञान नावच्या झोपेनं तुम्हाला इतकं गाडलं की स्वप्नामध्ये काय काय घडेल पत्ता नाही लागत. सकाळी उठून भटजीबाकडे, महाराज रात्री असं स्वप्न पडलं मला. काय तुला स्वप्न पडलं? कोण जाणे झालं.
नाही, परमार्थ ही वेगळा आहे. मग साक्षी आणि पदार्थ हे जसे, तसं रज्जू आणि सर्प, तसं जगत आणि ईश्वर, त्या जड आणि ईश्वराचा तसा भेद आहे. साक्षी आणि स्वप्नातला पदार्थ जसा भेद मिथ्या आहे तसं. काय मग देवापासून सगळं जग झालंय, देव सगळ्याला जगवतोय. काय तुम्ही बोलतात बाबा, आमचं बोलू परत होऊ दे. आता कुठं तुला पळायचं पळ, आम्हाला माहित आहे. किती पळायला तरी जागेवर ठेवावं लागेल. किती पळायला सांगू गुरूंच्या भाषेत, सगळं जग जिंकलं तरी झोपी जावंच लागेल. नाही रे, परमार्थ नाही. नरध्याचं वाटकळच झालं, जीवाचं झालं. त्रिभुवनाचा मालक झाला तरी झोपावं लागेल. हो, ज्ञानोबा राय म्हणतात, असून इंद्राची संपत्ती तृप्ती नाही द्यायची. इंद्रासारखं ऐश्वर्य आहे, 33 कोटी देवता राजा आहे, पण तृप्ती नाही, समाधान नाही. का? हो, ही जीव जडाचा ईश्वर जडाचा भेद. हो, 33 कोटी देवाचा मालक पण रडत बसलाय झालं. आता तू कुठे बसतो रे? अरे एक गुरुजींनी दृष्टांत दिलता. राळा माहिती का? राळ्याचा भात करतात. ते राळ्याचा एक तांदूळ घालून ते समुद्रात टाकावं आणि 7 येडे घालून मग ते बघावं. तशी बोंब यांची नुसते रीती गुंती मोकळी कुंते नुकतं असं ते. म्हणून सांगायचं ईश्वर जगाचा भेद आहे ते स्वप्नाच्या दृष्टांताने. साक्षी हे साक्षीचा त्याचा काही संबंध नाही. तसं जगाचा आणि ईश्वराचा काही संबंध नाही. ईश्वर नाही तर स्वप्नातलं राज्य आणि किती राज्य जिंकले. तसं हे एवढं स्वप्न आहे ज्ञानोबाराव, हे स्वप्नाची इलं जाईल आहे. हे त्रिभुवन स्वप्न आहे. कवा ज्ञानोबारायचं बोलणं करायचं, तुकोबारायचं सुद्धा म्हणलं ना, रज्जू सर्पाकारे भासी येले जगदंबरे. तुकोबाराय होतात जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प भासलं तसं जगदंबरे झालं. तसं नसतं. म्हणून हे भेदबाधक युक्ती म्हणजे भेदाचा बाद. भेदाचा म्हणजे तू आणि मी ही जे भेद वाटणं तो भेद खोटा आहे. का? उपाधी रहित आहे म्हणून, औपाधिक भेद आहे म्हणून. उपाधीवाला भेद खरा असतो. जैसे रज्जूविषय कल्पित सर्पदंडादि कणका किंवा स्वप्न पदार्थांका परस्पर भेद मिथ्या है, तैसे जड पदार्थांका परस्पर भेद मिथ्या है. आता रज्जूच्या ठिकाणी भूरेषा, लाकूड, माळ, सर्प अनेक पदार्थ दिसतात. भूरेषा म्हणजे असं त्या दोरी पडली ना असे एक भेग दिसते, किंवा एखादा माळ दिसते, किंवा एखादा सर्प दिसतो, किंवा एखादे काहीतरी पदार्थ. पण ही जसे अनेक पदार्थाचा भेद मी त्या अनेक पदार्थ खोटे आहेत ना, तेव्हा अनुभव करतात. दोन स्वप्नामध्ये नाणं तर दिसतेच का नाही? स्वप्नामध्ये नाणं पदार्थ दिसतात का नाही? मला एखाद्या वेळेस गमत वाटते बरं का, जो ज्या धंद्याचा रंगला ते किती त्याच्याच. मी तर एक दिवशी डॉक्टर तुझा म्हणत सोयी पेशंट कसे येत असतील नाही का रे? दुसरं काय येत नाही, तुला नाही म्हणत, तू मस्त नव्हतं म्हणजे जे असेल ते स्वप्न दिसे. पण ही खोट आहे, अविद्या आहे झालं. स्वरूपाचे अनोळख काय झालं. म्हणून अनोळखीमुळे ते अनोळख काय करतं, अज्ञान ज्ञान दाखवत आहे. अज्ञान ज्ञान दाखवत आहे. आणि ते अज्ञान ज्ञान इतकं दाखवतंय ते अज्ञान ज्ञान ते खोटं वाटू देत नाही. सांगू का? गुरुने सांगा, लवाड माणूस मी लवाड आहे असं म्हणतच नाही, पण लवाडच असतो. तसं देहाजी काय खरं, देह संबंधी पसारा, पण खरंच वाटतं का नाही ते. हे सगळा पसारा माया कार्य खोट आहे का नाही, पण खरंच वाटतंय का नाही. कशामुळं? त्याचा भेद कळला ना, त्याचं कारण कळलं ना, ज्याच्यामुळे झालं हे कळलं ना. स्वप्न कशामुळं? झोपीमुळं. आता त्याचं उलट करायचं, स्वप्न म्हणून झोप आहे, वास्तविक झोप पाहिलं तर सिद्ध आहे का? साक्षीला झोप आहे का?
साक्षी तिन्ही अवस्थेला जाणतो का नाही? मग झोप कोणाला आहे का नाही? विसरले त्याला, विसरले तया थोर झाले हानी पचतील खाणी चौरीच्या स्वरूपाला जे विसरले त्याची मोठी हानी आणि लक्षाच्या वरून शिवणीमध्ये पचतात. स्वरूपाला न ओळखल्यामुळं, तुमच्या भाषात देवाला न ओळखल्यामुळे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून जडचा भेद स्वप्नातल्या पदार्थांनी नाहीसा होतो. मग हे खरा भेद वाटतं का? आता थांबा, थोडं गंमत करू आपण, चिंतन. तुमच्या पुढे एक वस्तू आणून ठेवली, एक पशु किंवा एक पक्षी काही मांजर तुम्ही एक वाटतं का? नाही, कारण माझ्या ठिकाणी जगतच नाही. ते मांजर आलं कुठून? एकच साक्षी चेतन जरी आहे तर मांजर कुठून आलं? बरं, असं द्या, आपण खाली येऊ. जरी आलं ना, त्याचा ते आणि मी याचा जो भेद आहे, त्याचा भेद खरा आहे खोटा आहे? खोटा आहे. पण हे उपाधीमुळे न कळल्यामुळे हे स्वप्न आहे. मांजर एक स्वप्न आहे. म्हणून नानकचा भेद स्वप्नाच्या दृष्टांतानं साक्षी दृष्टांत जातो. इत्यादी उपमान प्रमाणरूप युक्ती आहे. इथं उपमान प्रमाण दिलं कोणत्या दृष्टीनं? घट आकाशाचा आणखी घट आकाशाचं उपमान दिले. इथं उपमान प्रमाण बसलं किंवा स्वप्नाचा दृष्टांत त्याला. आणि महावाक्य में कहा, जो जीव ब्रह्म का अभेद सो प्रतीयमान भेद के मिथ्यात्व विना न बनता हुआ जीव ब्रह्म के भेद के मिथ्यात्व को कल्पता है. इत्यादी अर्थापत्ती प्रमाणरूप युक्ती आहे. आता अर्थापत्ती त्याला वाक्य वाचा एक एक. महावाक्य में कहा, जो महावाक्य म्हणजे सांगितलं ते जीव ब्रह्म का अभेद, जीव ब्रह्माचा जो अभेद सांगितला तो अभेद जीव ब्रह्मच आहे असं जो अभेद सांगितला तो सो प्रतीयमान भेद के, तो जो प्रतिमान येतो म्हणजे जीव ब्रह्म हे खरं, पण आपला भेद वाटतो का नाही? प्रत्यय म्हणून होतं भेद वाटतो का नाही? तो भेद भेद के मिथ्यात्व विना न बनता हुआ. म्हणून भेद मिथ्यात्व झाल्याशिवाय जीव ब्रह्म आहे निश्चित. जीव ब्रह्माचं ऐक्य आहे हे कळणं कठीणच आहे. बनता हुआ जीव ब्रह्म के भेद के मिथ्यात्व को कल्पता है. म्हणून जो साधक आहे तो जीव ब्रह्माच्या भेदाला कल्पना करतो. तुम्ही एक वेगळा आहे. कसं सांगतो? गुरुजीने सांगा आम्हाला. काय सांगा? तुम्ही ब्रह्म आहेत, तुम्ही देव आहेत असं सांगा. पण ते म्हणले गुरुजी मी कसा देव आहे? म्हणून मी म्हणते ना, आणि हे मोठा सिद्धांत आहे. तुम्हाला देव आहे, तुम्ही आत्मा साक्षी आहे म्हणणं हे ऐकायला परोक्ष आहे, खरं आहे. पण विचार मी कसं देव होऊ शकतो? तर म्हणलं मी म्हणजे काय मेंढ राहील का तू? मग मी सोडून बघ बरं, तू साक्षी आहे का नाही? तू अंतःकरणाच्या व्यवहाराला धरून, पण ज्या वेळेस अंतःकरणाच्या व्यवहाराला धरलं तर तू त्याला ओळखतोस. आणि मध्ये जे व्यवहाराचा भेद आहे तो खोटा आहे. म्हणून प्रत्येक मान तुम्हाला भेदाचा येतो का ब्रह्माचा येतो का साक्षीचा येतो? भेद प्रत्ययाला येतो. मग भेद भ्रम आहे. आणि असे भेद 5 प्रकारचे आहेत. ते आता सांगितले. आणखीन दुसरे 5 प्रकारचे भेद ते वेगळे आहेत, पण हेच आहेत. म्हणून हे भेद फार मोठं न कळल्यामुळे वाटायला लागलाय. कळल्यावर भेद नाही. गंमत आहे. एक अभंगात तुकोबर आहे. देव पायरी देव देव, देव पायरी देव देव. दगडाचा देव दगडाचा देव पायरी. पाय ठेवी एकावरी एकाशी नमस्कार करी. सगळा दगड आहे का नाही? दगडाच्या दृष्टीने पाय पडायचे का? मध्ये भेद आहे का नाही? हा बी दगड आहे आणि तो बी दगड आहे. पण कल्पना काय केली? दगडात नजर असली तर, तसं चैतन्याची नजर असली तर, मग चैतन्य नजर कुठे आहे? मग पायरी एक आहे आणि देव एक आहे. मग हे कुठे कळतंय? म्हणून
भाव तो सार भाव सो सार, हे तर भावनेचा विषय आहे. वस्तू एकच आहे पण नाही झालं. दगडाचा देव दगड, पाषाणाचा देव पाषाणाचा भक्त. पाषाणाचा देव आणि पाषाणाचा भक्त आहे. पण पाषाण जर पाहिलं तर देव बी नाही भक्त बी नाही, एक स्वरूपच आहे. असं पण हे भेद मोठं खोटं वाटत नाही, आणि भेद खोटं झाल्याशिवाय खरं कळत नाही. और जैसे जागृत स्वप्न विषय उपाधि के होते जीव ब्रह्म का भेद भासता है, तैसे सुषुप्ति विषय उपाधि के अभाव हुए भेद भासता नहीं. आलं का तेच? याते जीव ब्रह्म के परमात्मा पारमार्थिक भेद का अभाव है यह निश्चय होवे है. आयुधाकडे भेद वाटतो, परमार्थ दृष्टीनं जीव ब्रह्माचा भेद नाही. परमार्थ दृष्टीने जीव ब्रह्माचा भेद नाही. भेद नाही म्हणजे वेगळेपण नाही परमार्थ दृष्टीनं. सांगा ना, सोपं सांगतो. कान आहे, डोळा आहे, नाक आहे, हात आहे. आहे मध्ये भेद आहे का? आहे मध्ये एक आहे का नाही? मग ज्या इंद्रियाचा आहेचा संबंध आहे तो खोटा का खरा? भेद आहे खरा का खोटा? खोटा आहे. पण कुठं वाटतंय? मग तसं माणूस आहे, झाड आहे, पशु आहे, पक्षी आहे एकच आहे ना. मग कुठं वाटतं? पक्षी वेगळा, पशु वेगळा, हा भेद, हा खोटा भेद आहे. इत्यादी अनुपलब्धी प्रमाणरूप युक्ती आहे. म्हणून तिथं भेदच नाही, म्हणजे अनुपलब्धी झालं. भेदाचा अभाव आहे. भेदाचा अभाव. सोन्याचा अलंकार आणि सोनं यात फरक आहे का? मग अलंकाराचा भेद भ्रम आहे का नाही? मग भेदाचा अभाव ह्याला म्हणून अनुपलब्धी प्रमाण. तसं अज्ञान तुझ्या ठिकाणी नाही, ध्यादिक जगत तुझ्या ठिकाणी नाही, त्याचा अभाव आहे म्हणून अनुपलब्धी प्रमाण ही भेदबाधक युक्तीमध्ये बसलं. म्हणजे भेद नाही, भेदाचा अभाव आहे. असं बस ना. हे सर्व भेद की बाधक युक्ती आहे. हे सगळे भेदाची बाधक युक्ती. बाद या शब्दाचा अर्थ मिथ्या. बाद या शब्दाचा अर्थ मिथ्या. मिथ्या म्हणजे शब्द गोचर, शब्दच आहे, त्या शब्दाला अर्थ ठेवा. आता उद्या याच्यापेक्षा खूप सूक्ष्म विचार आहे पुढे पुढे. निध्यासन हे जर कळत तर निध्यासन होतं. निध्यास म्हणजे अखंड त्यावरतीचे विचार, अखंड वरती विचार करणे. जीवाला एक निध्यास आहे जीव दशामध्ये.